भारतातील सागरी पर्यटनाच्या इतिहासामध्ये सिंधुदुर्गने एक नवीन अध्याय लिहिलाय। देशामध्ये आणि आशिया खंडात सुद्धा पहिल्यांदाच निवृत्त युद्धनौका समुद्र तळाशी स्थापित करून अंडर वॉटर म्युझियम उभारण्याची महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे हा प्रकल्प यशस्वी झालाय। निवृत्त INS गुलदार ही युद्धनौका निवती रॉक्स परिसरामध्ये समुद्राच्या तळाशी यशस्वीरित्या विसावली आहे आणि सिंधुदुर्ग आता जागतिक मरीन टुरिझम नकाशावर झळकण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल टाकतोय। पाहूया या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। सिंधुदुर्गच्या पर्यटन इतिहासात मंगळवारचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला। सायंकाळी नेमकं 5:05 निवृत्त INS गुलदार ही युद्धनौका निवती रॉक्स परिसरातल्या समुद्र तळाशी यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली। केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या आर्टिफिशियल रीफ आणि अंडर वॉटर म्युझियम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर पूर्ण झाला। पंतप्रधानांच्या इन्क्रेडिबल इंडिया संकल्पनेतून डिसेंबर 2024 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती। भारतासह संपूर्ण आशिया खंडात प्रथमच अशा प्रकारे युद्धनौका समुद्र तळाशी स्थापित करून पर्यटन प्रकल्प साकारला जात असल्यानं या मोहिमेकडे देशभरातील पर्यटन, नौदल आणि पर्यावरण क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं लक्ष लागलं होतं। समुद्रातील हवामान, भरती ओहोटी, तांत्रिक अडचणी आणि अचूक स्थान निश्चिती या अनेक आव्हानांवर मात करत माझगाव शिपयार्डच्या तंत्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी करून दाखवली। सोमवारी रात्री युद्धनौकेत पाणी भरण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली होती। मंगळवारी सकाळपासून पुन्हा प्रक्रिया सुरू झाली आणि हळूहळू INS गुलदार समुद्राच्या तळाशी विसावू लागली। या संपूर्ण मोहिमेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री नितेश राणे, पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नौदल अधिकाऱ्यांचं सतत लक्ष होतं। आजवर तारकर्ली देवबाग परिसर हा स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध होता। मात्र आता समुद्र तळाशी उभारण्यात आलेलं हे अनोखं संग्रहालय देश-विदेशातल्या पर्यटकांसाठी नवं आकर्षण ठरणार। युद्धनौकेभोवती कृत्रिम प्रवाळ भित्ती निर्माण होणार असून त्यामुळे सागरी जैवविविधतेला सुद्धा चालना मिळणार। या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय, स्कुबा डायव्हिंग उद्योग, बोट ऑपरेटर्स, हॉटेल व्यवसाय आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार। गोवा आणि मालदीव प्रमाणे आता सिंधुदुर्ग ही जागतिक सागरी पर्यटन केंद्र म्हणून ओळख निर्माण करायच्या दिशेने वाटचाल करते। पर्यटकांसाठी पाहण्यासाठी ही युद्धनौका जी आहे ती पुढील 1 ते 1.5 वर्षामध्ये पाणबुडीचा जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पांती पर्यटकांना पाणबुडीद्वारे पाहता येतील, परंतु स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पुढच्या काही तांत्रिक बाबीचा अभ्यास करून ज्या पद्धतीने अहवाल येईल त्या पद्धतीने आम्ही पर्यटकांना ती पाहण्यासाठी उपलब्ध करून देऊ। समुद्राच्या अथांग तळाशी विसावलेली INS गुलदार ही केवळ युद्धनौका नाही तर सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।